नमस्कार. चॅप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन याच्यामध्ये सेक्शन 3चा आपण विचार करतोय. फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन जे आहे त्याच्यामध्ये एपीसी रिलेटेड आपण एक्झाम्पल घेतली. सेकंड सेक्शनमध्ये आपण एपीचा एक फॉर्म्युला यंत्र टर्म फाइंड करण्यासाठी त्या ठिकाणी विचार केला. टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी. त्याच फॉर्म्युल्याचा आपल्याला या ठिकाणी सुद्धा वापर करायला लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला आता त्याच टर्मचे आपल्याला सम काढायचे आहे. इट मीन्स सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी. आपल्याला एन टर्म जे आहेत त्यांचे आपल्याला सम काढायचे आहे. ती सम काढण्यासाठी जनरली आपण एपी इट मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहित असताना आपण फर्स्ट टर्म ए घेतली तर सेकंड टर्म ए प्लस डी, थर्ड टर्म ए प्लस टू डी, नेक्स्ट टर्म जी आहे ती ए प्लस थ्री डी या पद्धतीने पुढे कंटिन्यू केली तर लास्ट टर्म इट मीन्स टी एन यंत्र टर्म आपण म्हणूया त्याला ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी हे आपल्याला टी एन. आपल्याला काय करायचं की या सगळ्यांची सम करायची. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ए इज अ फर्स्ट टर्म, डी इज अ कॉमन डिफरन्स आहे. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स या सगळ्यांचे आपण इथे सम करून घे. यालाच आपण एस एन डिनोट केलेला आहे. एस एन इज इक्वल टू फर्स्ट टर्म ए, सेकंड टर्म ए प्लस डी, थर्ड टर्म ए प्लस टू डी, फोर्थ टर्म ए प्लस थ्री डी प्लस पुढे कंटिन्यू केल्यानंतर लास्ट टर्म इट मीन्स यंथ टर्म ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी. हेच फक्त काय करायचं आपल्याला रिव्हर्समध्ये लिहायचं आहे. जे लास्ट टर्म त्याचे प्रिव्हियस या पद्धतीने पुढे कंटिन्यू करत आलं तर ही आपल्याला आता लास्ट टर्म होणार आहे. हेच आपण एस एन जे आहे ती रिव्हर्समध्ये राईट केलेलं आहे. याचा अर्थ लास्ट टर्म टी एन आपण घेतलेले प्लस पुढे कंटिन्यू केलेलं आहे. त्याच्यानंतर फोर्थ टर्म दाखवलेले, नेक्स्ट टर्म दाखवलेले, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आणि त्याच्यानंतर ही जी फर्स्ट टर्म आहे ती तर लास्टला घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला फक्त म्हणजे फक्त एस एन जे आहे ते सगळ्यांचे आपण सम केले आणि तेच फक्त इथे रिव्हर्समध्ये घेतलेले. ॲक्च्युली हा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपण याचा यूज करतोय. एस एन प्लस एस एन या दोन्हीचे आपण काय करायचं सम करायचं. इट मीन्स टू इंटू एस एन येणार आहे इज इक्वल टू हा ए पार्ट आणि हा पार्ट या दोन्हीची सम हे एका ब्रॅकेट मिळतली प्लस पुढे कंटिन्यू मी केलं तर या पद्धतीने ए प्लस डी आणि त्याच्यानंतरची जे नेक्स्ट टर्म येणार आहे ती ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी या पद्धतीने पुढे कंटिन्यू केलं तर लास्टला तुमचा हा पार्ट इट मीन्स ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी प्लस ए या पद्धतीने येणार. आता जर आपण इथं हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला ही जी टर्म आहे ती या पद्धतीने देअरफॉर टू एस एन इज इक्वल टू ए प्लस ए इट मीन्स टू ए प्लस एन इंटू एन मायनस वन इंटू डी हे आपल्याला ब्रॅकेट आहे. तर सेम ब्रॅकेट हे इथं पुढे कंटिन्युअस राहते. हे सिम्प्लिफाय केलं तर तेच येईल, त्याचबरोबर हे सिम्प्लिफाय केलं तर तेच येते. असं आपण जर विचारलं तर टोटल आपले एन टर्म्स आहेत त्यामुळे एन टाइम्स हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. हेच लिहिताना आपण असं लिहू शकतो की देअरफॉर टू एस एन इज इक्वल टू एन इंटू हे ब्रॅकेट आपण घेतलेलं आहे. एन टाइम्स हे आपल्याला हे ब्रॅकेट मिळणार आहे. अगेन टू मल्टिप्लायचे डिवाइड करूया. देअरफॉर एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी. हा आपल्याला एस एनचा फॉर्म्युला तयार झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी सम ऑफ एन टर्म्स जर फाइंड करायचे असेल तर ते फाइंड करण्यासाठी एन अपॉन टू इन ब्रॅकेट टू ए प्लस सिंपल ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन इंटू डी हे या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट हे कम्प्लीट आहे. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. हेच आपण कन्वर्ट करून आणखीन एक फॉर्म्युला तयार करू शकतो. ए आपण रिप्लेस केलं ए प्लस ए, इथं टू ए जे आहे ते ए प्लस ए या पद्धतीने ऍक्च्युली ए इट मीन्स फर्स्ट टर्म त्याला आपण टी एन टी वन डिनोट करूया आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट इट मीन्स टी एनचा पार्ट आहे. एन प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी याचा अर्थ टी एन. कारण आपण या ठिकाणी काय केलेलं बा की यांची सम आपण करतोय. सम करत असताना तुमच्या लक्षात येते की इथं आपण जे सम केलेले आहे त्याच्यामध्ये ए हा फर्स्ट पार्ट आहे आणि टी एन हा लास्ट पार्ट आहे. म्हणजे हा पार्ट आपण म्हणतोय याचा अर्थ या ठिकाणी आपण एस एन इज इक्वल टू सेकंड फॉर्म्युला आपल्याला मिळेल एन अपॉन टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर माहिती असेल तर त्यावेळेला या फॉर्म्युल्याचा तुम्ही यूज करू शकताय. तेच लिहिताना सिम्बॉलमध्ये आपण या पद्धतीने उल्लेख केले एन अपॉन टू इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. जे आपल्याला हे दोन फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला गरजेचे आहेत. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करायचं तुम्हाला ए माहिती असेल, एन माहिती असेल, डी माहिती असेल, याचे व्हॅल्यू आपल्याला दिलेले असेल तर या फॉर्म्युल्याचा यूज करूया. त्याच्या जी फर्स्ट आणि लास्ट टर्म आपल्याला माहिती असेल तर त्यावेळेला या फॉर्म्युल्याचा आपण यूज करायचा आहे. हे तीन फॉर्म्युले ऍक्च्युली आपण विचार केला तर टी एनचा फॉर्म्युला त्यानंतर एस एनचे हे दोन फॉर्म्युले अशा पद्धतीने टोटल आपण या ठिकाणी चॅप्टरवर कंप्लीट करण्यासाठी या तीन फॉर्म्युल्यांचा महत्त्वाचा आपण वापर करतोय. आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.3 जे आहे त्याच्यावरचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी विचार करायचे. फर्स्ट एक्झाम्पल आपण दिलेले फाइंड टर्म फर्स्ट term and common difference of an AP 6 and 3 respectively
फाइंड S27 दिलेले आहे. म्हणजे आपल्याला इथं फर्स्ट टर्म दिलेली आहे ती 6 दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स जो आहे इट मीन्स डीची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 3 दिलेली आहे आणि आपल्याला S27 आपल्याला फाइंड करायचं आहे. ते फाइंड करण्यासाठी पहिला एसएनचा आपण इथं आता गिवनमध्ये उल्लेख केला तर ॲक्च्युली बुकमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी सर्व्हिससाठी दिलेला आहे त्या पद्धतीने आपण पुढे कंटिन्यू एची व्हॅल्यू इथं स्मॉल ए पाहिजे एची व्हॅल्यू 6 आहे डीची व्हॅल्यू 3 आणि S27 जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ॲक्च्युली फॉर्म्युला आपला SN इज इक्वल टू N/2 इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2a या ठिकाणी आपल्याला फिल करायला सांगितलेले 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट केलेले. therefore Sn is equal to n ची व्हॅल्यू इट मीन्स आपल्याला S27 फाइंड करायचं असेल तर यांच्या ठिकाणी 27/2 इन ब्रॅकेट आता 2a इट मीन्स 2 इंटू ए ची व्हॅल्यू 6 आहे याचं प्रोडक्ट केलं तर 12 येईल प्लस या ठिकाणी n ची व्हॅल्यू 27 आहे 27-1 इंटू डी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 3 दिलेली आहे. हे सिम्प्लिफाय करून घ्या therefore Sn इज इक्वल टू हा पार्ट आपण आहे तसं ठेवलेला आहे. हे टोटल सिम्प्लिफाय केलं तर आपल्या असं लक्षात येईल याने याला आपण मल्टिप्लाय केलं सॉरी याचं सबट्रॅक्शन केलं तर 26 येईल 26 इंटू आपल्याला 3 करायचं आहे. हे जर आपण केलं तर 78 मिळेल 78 प्लस आपण 12 जर केलं तर आपल्याला हे 90 मिळेल. अगेन 2 या ठिकाणी डिवाइड होतं 2 डिवाइड केलं तर 45 येईल 27 इंटू 45 हा प्रोडक्ट केला तर Sn इट मीन्स S27 जे आहे ते आपल्याला 1215 हे या पद्धतीने टोटल आन्सर आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये सांगितले फाइंड दी सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर म्हणजे पहिल्या 123 इवन नॅचरल नंबर जे आहे त्याचे आपण सम फाइंड करायचं आहे. इवन जनरली इवन नॅचरल नंबर आपण जर विचार केला तर या पद्धतीने घेतो 2 4 6 या पद्धतीने पुढे कंटिन्यू केलं तर ही इवन नॅचरल नंबर आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येते की ए इट मीन्स फर्स्ट टर्म जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 2 मिळते. याचा डिफरन्स जो आहे तो इवन असल्यामुळे साहजिकच याच्यात 2 चा डिफरन्स आहे डी इज इक्वल टू 2 आणि टोटल आपल्याला अशा टर्म्स व्हायच्यात एन इज इक्वल टू 123 सगळ्यांची आपण सम करणार आहे. आता एस एन इज इक्वल टू फॉर्म्युला आपण लिहिला N/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. यांची व्हॅल्यू 123/2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 इंटू एची व्हॅल्यू ही 2 आहे प्लस यांची व्हॅल्यू 123-1 इंटू डीची व्हॅल्यू डिफरन्स जो आहे तो 2 आहे. सिम्प्लिफाय करून घ्या therefore Sn इज इक्वल टू हा पार्ट आपण आहे तसं ठेवलं याचा प्रॉडक्ट केलं तर 4 येईल याचं सबट्रॅक्शन केलं तर 122 इंटू 2 आपल्याला करायचं अगेन या दोन्हीचा प्रॉडक्ट आपण जर केला तर 244 येईल त्यात हे प्लस आपण केलं तर यांची सम जे आहे ते 248 येईल पुढचा पार्ट आपण आहे तसं ठेवलेला आहे. अगेन 2 याला डिवाइड केला तर आपल्याला 124 मिळते आणि याचा जर प्रॉडक्ट आपण जर केला तर हा प्रॉडक्ट आपल्याला त्या ठिकाणी 15,252 या पद्धतीने टोटल एस एन म्हणजे सम आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल याच पद्धतीने विचार करतोय आपण फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 1 to 350 मधले आपल्याला इवन नंबर जे आहेत त्याच्याशी रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला त्याची सम काढायची आहे. इवन नंबर आपण घेत असणं याच्यामध्ये 1 to 350 मध्ये आपण विचार करतोय त्यामुळे फर्स्ट नंबर घेतला तर 2 येईल नेक्स्ट नंबर 4 येईल नेक्स्ट नंबर 6 येईल आपण पुढे कंटिन्यू केलं तर लास्ट नंबर आपल्याला जो आहे तो इवन नंबर 350 असणार आहे. त्याच्यावर फर्स्ट नंबर जो आहे तो एची व्हॅल्यू 2 येईल डिफरन्स जो आहे तो डीची व्हॅल्यू 2च मिळते आणि लास्ट नंबर जो आहे तो आपल्याला टी एन या ठिकाणी जे आहे ते 350 आपल्याला मिळालेलं आहे. टी एनचा आपण पहिल्यांदा फॉर्म्युला नंबर ऑफ टर्म्स आपल्याला माहित नाही त्यासाठी टी एनचा आपण फॉर्म्युला वापर करायचे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू टी टी एन इट मीन्स लास्ट टर्म 350 इज इक्वल टू 2 एची व्हॅल्यू 2 आहे प्लस n-1 इंटू डीची व्हॅल्यू 2 आहे. प्लस या साईडला इकडे मायनस आपण केलं तर 350 2 मायनस जर केला तर आपल्याला 348 मिळेल इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट n-1 इंटू आपल्याला या ठिकाणी 2 करायचं अगेन ही 2 मल्टिप्लाय आहे तिकडे आपण डिवाइड करूया 2 याला जर डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला 174 मिळेल इज इक्वल टू n-1 अगेन ही -1 इकडे आपण शिफ्ट केलं तर प्लस होईल therefore n इज इक्वल टू टोटल आन्सर आपल्याला 175 मिळेल. यानी इट मीन्स नंबर ऑफ टर्म्स मिळाला तर या सगळ्यांचे आपल्याला सम काढायचे आहे therefore Sn इज इक्वल टू आपण सेकंड फॉर्म्युला यूज करतोय तो N/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn आणि फर्स्ट टर्म माहिती आहे आणि लास्ट टर्म आपल्याला माहिती आहे आणि नंबर ऑफ टर्म्स माहिती आहे यांची व्हॅल्यू आहे ती 175/2 ब्रॅकेटमध्ये T1 जे आहे ते 2 आहे प्लस Tn लास्ट टर्म जे आहे ते 350 मिळालेले या दोन्हीची आपण सम केली तर आपल्याला 352 मिळेल अगेन 2 याला आपण डिवाइड केलं तर 175 इंटू 176 आपल्याला मिळेल अगेन याचा आपण प्रॉडक्ट जर केला तर हा प्रॉडक्ट इट मीन्स Sn इज इक्वल टू 30,800 आपल्याला हा प्रॉडक्ट मिळालेला पाहायला मिळेल.
या पद्धतीने आपण सेकंड फॉर्म्युलाचा यूज करून हे कम्प्लीट करू शकतो. इथं नंबर ऑफ टर्म्स माहिती नव्हत्या, त्यामुळे प्रिव्हियस एक्झाम्पल आपण ज्या पद्धतीने सेकंड सेक्शनमध्ये आपण पाहिलं होतं त्याच्यावर एन पहिला फाइंड केला, नंतर आपण एसएनचा फॉर्म्युला यूज केला. नेक्स्ट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला 19 टर्म इज अ 52 दिलेला आहे, 38 टर्म जे आहे ते 128 दिलेलं आहे, आणि याच्यानंतर फाइंड द फर्स्ट 56 टर्म. आता हे थोडंसं आपल्याला वेगळं असलेलं पाहायला मिळतं, पण ऍक्च्युली या टाईपचं आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं तर 19 टर्म आपल्याला 38 टर्म दिलेलं आहे. जसं आपण याच्या अगोदरचा एक 11 नंबरचा आणि 29 नंबरचा टर्म त्याच पद्धतीने स्टार्ट करूया आपण. इथं ऍक्च्युली T19 आपल्याला दिलेलं आहे 52 आणि T38 दिलेलं आपल्याला 128 दिलेलं आहे. बट T19 आपण जर विचार केला तर हे 19 टर्म फाइंड करताना कसं करतोय आपण, ए प्लस याच्यापेक्षा 1 लेस करतो, इट मीन्स 18D. ए प्लस 18D असणार आहे, आणि 338 काढायचं असेल तर ए प्लस 1 लेस करा 37D. हे दोन्ही इक्वल आहे, याचा अर्थ हे दोन्ही इक्वल घेऊया, हे दोन्ही इक्वल घेऊया, दोन्ही इक्वेशन तयार करूया. इट मीन्स याच्यावरून आपल्याला ए प्लस 18D इज इक्वल टू 52 असे फर्स्ट इक्वेशन मिळेल, अँड ए प्लस 37D इंटू 128 हे सेकंड इक्वेशन मिळेल. यात आता याच्या अगोदर आपण सॉल्व्ह करत असताना काय केलं होतं की ह्या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण सेकंड मधनं फर्स्ट मायनस केलेलं होतं, आणि त्याच्यावर ए आणि डी ची व्हॅल्यू काढून पुढे जे काय आपल्याला टीएन विचारलेलं होतं ते आपण फाइंड केलं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की या सगळ्यांचे आपल्याला फर्स्ट 56 टर्म जे आहे ते आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. मग ते काढण्यासाठी आपण सुरुवातीला असं करूया की या दोन्हीची तर ऍडिशन करून घ्यायचं. थोडंसं आपण हा एक चेंज करतोय हे लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट इक्वेशन आहे ए प्लस 18D इज इक्वल टू 52, तर सेकंड इक्वेशन आहे आपलं ए प्लस 38D इज इक्वल टू 128. ए प्लस 8 मीन्स 2a प्लस यांची आपण सम केली तर आपण 18 प्लस 37 केलं तर 55D इज इक्वल टू या दोन्हीची आपण सम केलं तर 180 मिळेल. तर आपण इक्वेशन नंबर थर्ड घेऊया. ऍक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, एस एन काढायचं, म्हणजे एस एनचा फॉर्म्युला यूज करूया. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट केलेलं आहे. आता S56 काढायचं आहे, therefore S56 इज इक्वल टू यांची व्हॅल्यू 56 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस यांची व्हॅल्यू 56 मायनस 1 इंटू डी. पुढे आता हे सिम्प्लिफाय करूया आपण. इथं S56 इज इक्वल टू 2 ने डिवाइड केलं तर 28 येईल, आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला 2a प्लस याचं सबट्रॅक्शन केलं तर 55 इंटू डी म्हणजे 55D मिळेल. मात्र या टोटल टर्मची व्हॅल्यू आपण ऑलरेडी 180 मिळालेली आहे, त्यामुळे याच्याऐवजी आपण ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया 180, आणि या दोन्हीचा प्रॉडक्ट करूया. तो प्रॉडक्ट आपल्याला मिळेल 5040. याचा त्या सगळ्यांची सम आपल्याला इतके आलेले पाहायला मिळेल. म्हणजे ह्याच्यावरून फक्त थोडंसं काय केलं की ह्याच्यामध्ये आपण इक्वेशन तयार करून त्या सबट्रॅक्शन करायची ऐवजी आपण ऍडिशन केली, आणि सबट्रॅक्शन आपण केलं तर ए आणि डीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येतील, पण ती लेंदी प्रोसेस आहे. त्याच्याऐवजी या पद्धतीने शॉर्टकटमध्ये आपण त्याच्यासाठी विचार, हे थोडंसं या एक्झाम्पलसाठी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, फाइंड दी सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140 which are divisible by 4. 4 ने डिव्हिजिबल असणारे 1 to 140 चे नंबर आपण विचार कलेक्ट करायचे. नॅचरल नंबर आहेत, नॅचरल नंबर इट मीन्स 1 पासून आपण स्टार्ट करतो ते नंबर आपण विचार घ्यायचे आहे. मात्र आपल्याला 1 to 140 विचार करायचा आहे. आता हे जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी आपण विचारलं डिव्हिजिबल 4 पाहिजे आहे. आता जर फर्स्ट नंबर कलेक्ट केला तर तो 4 मिळेल, नेक्स्ट 8 येईल, नंतर 12 येईल, नंतर 16 येईल. या पद्धतीने आपण जर घेतलं तर लास्ट नंबर जो आहे तो आपल्याला 140 आहे. मात्र आपल्याला या दोन्हीच्या बिटवीनचं पाहिजे आहे. याचा अर्थ असा आहे की 140 घेऊन चालणार नाही, याच्या प्रिव्हियस नंबर जर घेतला तर तो 136 येईल. आता इथं आपण जर बघितलं तर फर्स्ट नंबर माहिती आहे, कॉमन डिफरन्स माहिती आहे, फर्स्ट नंबर 4 आहे, तर कॉमन डिफरन्स याच्यातला काढला तर तो आपल्याला 4 आहे, कारण डिव्हिजिबल बाय 4 घेतलेला आहे. आणि लास्ट नंबर जे आहे ते TN इज इक्वल टू 136 आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जसं याच्या अगोदरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं, एन काढून घेतलं, तशाच पद्धतीने पहिला एन फाइंड करूया. TN माहिती आहे, TNचा फॉर्म्युला यूज करूया. TN इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. आता TN ची व्हॅल्यू ती 136 आहे, इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 4 आहे, प्लस एन मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 4 आहे. हे प्लस या साईडला इकडे आपण मायनस केले, या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर 132 इज इक्वल टू शिल्लक राहील एन मायनस 1 इंटू 4 राहील. 4 मल्टिप्लायचं डिवाइड करूया, अगेन याला आपण 4 न डिवाइड केलं तर 33 इज इक्वल टू एन मायनस 1. मायनस 1चे इकडे प्लस केलं तर ह्याच्या दोन्हीची सम केली तर एन इज इक्वल टू 34 मिळालं. आता आपल्याला याची सम काढायची. अगेन या ठिकाणी आपण आता काय केलेलं आहे की हे ऍक्टिव्हिटी स्वरूपात आपल्याला दिलेलं असेल तर त्याचं जसं स्टेप असेल तशा पद्धतीने उल्लेख करायला पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला SN काढायचं आहे. SN काढायचं असेल तर या ठिकाणी एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a. आता याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला देखील यूज करू शकतो, मात्र या ठिकाणी हे ऍक्टिव्हिटी स्वरूपात असल्यामुळं आपण हे या पद्धतीने सॉल्व्ह करतो. इथं फर्स्ट फॉर्म्युलाच यूज केलेला आहे. SN इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट
2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट आहे. आता एस एन इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू 34 मिळाली इन ब्रॅकेट अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू 4 आहे प्लस ब्रॅकेटमध्ये 34 मायनस 1 इंटू या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला 4 मिळाली डी ची व्हॅल्यू 4 आहे. 2 ने इथे डिवाइड होते 7 येईल याचा प्रॉडक्ट येईल 8 येईल. या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर 33 इंटू हे 4 येणार. अगेन या दोन्हीचं प्रॉडक्ट करूया 132 मिळेल. याच्यामध्ये प्लस केलं तर 140 ला इंटू 17 आपण केलं तर एस एन जे आहे ते आपल्याला 2380 या पद्धतीने मिळेल. आता इथं जर हे दिलं नसतं ऍक्टिव्हिटीसाठी दिलं नसतं तर एस एनचं सेकंड फॉर्म्युला T1 एन अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN या फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा आन्सर आपण हे एवढंच मिळवलं असतं. नेक्स्ट जे दिलेलं आहे 6 नंबरचं एक्झाम्पल त्यामध्ये सांगितलेलं आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्सची सम दिलेली आहे इज अन एपी इज 300 दिलेलं आहे फाइंड 28 टर्म्स. आता हे थोडंसं वेगळंच आहे एक्झाम्पल इथे देखील हे त्या इथं नेमके ऍक्च्युली काय करायचं बा जसं याच्या प्रिव्हियसचं आपण एक्झाम्पल बघितलं त्या पद्धतीने S55 आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. एस एनचा आपण फॉर्म्युला यूज करूया. एस एन इज इक्वल टू आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. यांच्या ठिकाणी आपण 55 घेणार आहे इज इक्वल टू 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस ब्रॅकेटमध्ये यांची व्हॅल्यू 55 मायनस 1 इंटू डी या दोन्हीचं सबट्रॅक्शन आपण केलं तर 54 येईल. बाकीचं पार्ट आपण आहे तसं S55 ची व्हॅल्यू आपण ऑर्डरली दिली ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलेली आहे इज इक्वल टू 55 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस याचं सबट्रॅक्शन 54d मिळेल. त्याच्यानंतर आपण याच्यातनं 2 कॉमन काढू शकतो. जर 2 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील a प्लस 27 इंटू डी 2 कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहते आपल्याला 3 therefore 3300 is equal to 55 in bracket a plus 27d. त्यानंतर हे मल्टिप्लाय या ठिकाणी आपण डिवाइड करूया इज इक्वल टू a प्लस 27d मिळेल. त्यानंतर याने याला आपण डिवाइड केले 11 डिवाइड करू किंवा डायरेक्ट 55 ने जर डिवाइड केला तर हे आन्सर आपल्याला 60 मिळेल. याचा अर्थ एक इक्वेशन मिळालं a प्लस 27d इज इक्वल टू 60 हे इक्वेशनच्या स्वरूपात मिळालं. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले की 28 नंबरची टर्म काढायची आहे सम नाही टर्म काढायची त्यामुळे एस एन टीएनचा फॉर्म्युला आपण यूज करायचा. TN इज इक्वल टू आपण फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये 28 लिहायचं यांच्या ठिकाणी आपण 28 लिहिलं यांच्या ठिकाणी 28 लिहिलं याचं सबट्रॅक्शन केलं तर 27d येणार आहे. याचा अर्थ 28 इज इक्वल टू a प्लस 27d मिळालं. मात्र ही ऑलरेडी व्हॅल्यू आपण इथं फाइंड करून घेतलेली आहे त्याचं आन्सर आलेलं आहे 60. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलं तर याचा 28 नंबरची टर्म ही 60 आपल्याला मिळाली. इथं त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कंडिशन सांगितले त्या कंडिशनचा आपण थोडंसं विचार करतोय. इफ इन एन एपी सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्यांची सम आपल्याला 27 दिलेलं आहे आणि देअर प्रॉडक्ट त्यांचंच प्रॉडक्ट आपल्याला दिलेलं आहे 504 दिलेलं आहे. फाइंड दे टर्म्स. आता याच्यासाठी ऍक्च्युली आपल्याला काय केलेलं आहे की या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आणि 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स यांनी दिलेलं असेल तर त्याचाच यूज करायचा नसेल तर आपण आपल्या सोयीनुसार देखील घेऊ शकतो त्याचाही मी उल्लेख करतो इथं. या ठिकाणी आपण ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. इथं देत असताना एपी मधले जे 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपण कन्सिडर करायचे आहेत इथे a मायनस डी त्यानंतर सेकंड टर्म आपण a आणि नेक्स्ट टर्म आपण a प्लस डी घ्यायचे. आता या तिघांची सम आपल्याला 27 दिली त्यामुळे फर्स्ट कंडिशनचा आपण विचार करूया. हे तिन्ही आपल्याला फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म आहेत 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स असं म्हणलेलं आहे हे इथं महत्वाचं आहे. फर्स्ट कंडिशन मध्ये या तिघांची सम मीन्स फर्स्ट टर्म आपली a मायनस डी सेकंड टर्म a आहे नेक्स्ट टर्म जे आहे ती a प्लस डी इज इक्वल टू 27. यातलं मायनस डी प्लस डी कॅन्सल येईल म्हणजे a प्लस a इट मीन्स 3a इज इक्वल टू 27. अगेन त्याच्यावर 3 मल्टिप्लायचं डिवाइड केलं तर a ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली आणि सेकंड कंडिशन मध्ये या तिघांचंच प्रॉडक्ट दिलेलं आहे प्रॉडक्ट ऑफ देअर प्रॉडक्ट म्हटलेलं आहे त्यामुळे फर्स्ट टर्म a मायनस डी इंटू सेकंड टर्म a इंटू थर्ड टर्म a प्लस डी इज इक्वल टू प्रॉडक्ट दिलेलं आहे आपल्याला 504 दिलेलं आहे. मात्र a ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड केली ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू a च्या ठिकाणी 9 पुट केलं a च्या ठिकाणी 9 पुट केलं a च्या ठिकाणी 9 पुट केलं. अगेन पुढे सिम्प्लिफाय करताना हे 9 जे इथं मल्टिप्लाय दिसते ते या ठिकाणी इकडे शिफ्ट केलं तर ते डिवाइड होईल. याचा अर्थ 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 504 अपॉन 9 येईल. अगेन याला आपण 9 ने डिवाइड करू शकतोय 9 ने जर डिवाइड केलं तर इथं 56 येईल. त्याच वेळेला इकडेही आपल्याला सिम्प्लिफाय करता येते. इथं तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये प्लस आणि एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे याचा अर्थ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा आपण यूज करू. ए मीन्स फर्स्ट टर्म इथं 9 आहे 9 स्क्वेअर तर 9चा स्क्वेअर केलं तर 81 मिळेल मायनस सेकंड टर्म डी आहे डीचा स्क्वेअर इट मीन्स डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मिळेल. पुन्हा ही टर्म मायनस आहे इकडे आपण प्लस करू हे प्लस इकडे मायनस केलं तर हेच लिहिताना आपण असं लिहूया therefore d square is equal to 81 minus 56 याचं सबट्रॅक्शन केलं
तर 25 मिळेल. डी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली त्याचं स्क्वेअर रूट घेऊया. देअरफॉर डी इज इक्वल टू प्लस मायनस या ठिकाणी आपल्याला 5 मिळेल. आता या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आपण एकदा पॉझिटिव्ह असताना एकदा निगेटिव्ह असताना त्याचा विचार करूया. ए ची व्हॅल्यू 9 ही तुम्हाला मिळालेलीच आहे. डी जे आहे ते डी पॉझिटिव्ह असणे इट मीन्स 5 जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म जे असणार आहे या ठिकाणी आपल्याला इथं 9 आहे आणि हे 5 आहे. याचा अर्थ याचं सबट्रॅक्शन 4 मिळेल. त्यानंतर सेकंड टर्म जी आहे ती तुमची 9 येईल, म्हणजे हे 9 येईल. आणि थर्ड टर्म 9 प्लस 5 इट मीन्स 14 येईल. याचा अर्थ या ठिकाणी आपण विचारलं तर 5, 9 आणि 14 या पद्धतीने ते सॉरी एक मिनिट 5 घेतले. 9 मायनस आपल्याला इथं 5 करायचे इट मीन्स 4 येईल. 4 त्याच्यानंतर 9 आणि 14 या पद्धतीने आपल्याला ते तिन्ही टर्म मिळेल. आणि त्याच्याऐवजी -5 जर आपण ठेवलं तर त्याच टर्म आपल्याला या ठिकाणी 14, 9 आणि 4 यापर्यंत तेच रिव्हर्स आपल्याला इथे मिळत असतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, याच्यावर डिपेंड आपल्याला दिलेलं आहे. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हटलेले आहे. आता इथं 3 कॉन्सिक्युटिव्हच्या ऐवजी 4 दिलेलं आहे. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन एपी हुज सम दिलेलं आपल्याला 12 दिलेलं आहे. अँड थर्ड टर्म, आता याच्यामध्ये कंडिशन काढलं आहे, सम इज 12 अँड थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म इज 14 म्हटलेलं आहे. आता जर सम ऑफ थर्ड टर्म आणि फोर्थ टर्मसाठी कंडिशन दिली. सुरुवातीला अज्युम करण्यासाठी सांगितलेले त्यांनी 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म जे आहेत त्या एपी मधल्या ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2D या पद्धतीने घ्यायला सांगितले. पहिल्यांदा आपल्याला या सगळ्यांची सम दिलेली. फर्स्ट कंडिशनचा आपण जर विचार केला, सम ऑफ 4 टर्म्स आपण विचार करूया की फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म इज इक्वल टू 12 घेतला. आता इथे सम करायचं, ब्रॅकेट काढून टाकलं तर चालेल. त्यामुळे त्या ठिकाणी असं लक्षात येईल तर हे मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होऊन जाईल. ए प्लस ए प्लस ए प्लस ए इट मीन्स 4a प्लस 2d इज इक्वल 12 असं आपण मिळेल. अगेन याला आपण 2 न डिवाइड करू शकतोय. 2 ने डिवाइड केलं तर इथे 2a प्लस डी इज इक्वल टू 6 इक्वेशनच्या स्वरूपात आपल्याला झाले. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट कंडिशन काय दिलं, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म यांची सम आपल्याला दिलेली आहे. आता इथे कम्पेअर केलं तरी फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आणि फोर्थ आहे, या दोन्हींची सम आपल्याला घ्यायची आहे. याचाच अर्थ आहे त्या ठिकाणी ए प्लस डी ही थर्ड टर्म आहे आणि ए प्लस 2d ही फोर्थ टर्म आहे. या दोन्हींची सम इज इक्वल टू 14. हे सिम्प्लिफाय करून घेतलं तर ए प्लस ए इट मीन्स 2a. त्यानंतर या दोन्हींची सम केली तर 3d इज इक्वल टू 14 मिळेल, म्हणजे 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले. हे सॉल्व्ह करायचे असेल तर सेकंड मधनं आपण फर्स्ट मायनस करूया, कारण हे इक्वल आहे आणि प्लस मध्ये आहे, म्हणजे साइन त्याचं पण इक्वल आहे. आता सेकंड मधनं आपण फर्स्ट मायनस करूया. सेकंड नंबरचं इक्वेशन त्यातनं आपण फर्स्ट नंबरचा मायनस करतोय. मायनस करताना आपण साइन चेंज करतोय, हे तर कॅन्सल होऊन जाईल. 3d मधनं डी मायनस केलं तर 2d राहील इज इक्वल टू, याच्यातनं 6 मायनस केलं तर 8 येईल. टू मल्टिप्लायचं डिवाइड केलं तर या ठिकाणी डी ची व्हॅल्यू 4 मिळाली. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूया. इक्वेशन आपलं फर्स्ट आहे, ज्या ठिकाणी डी आहे त्या ठिकाणी आपण 4 लिहिले, प्लस इकडे आपण मायनस केला तर इथं 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 मिळेल. अगेन याचं सबट्रॅक्शन आपल्याला 2 मिळेल. त्याच्यावरून आपल्याला ए ची व्हॅल्यू 1 मिळाली आहे. आता ते नंबर फाइंड करायचे आहेत. ए ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे, डी ची व्हॅल्यू 4 मिळालेली आहे. याच्यावरून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे आणि डी ची व्हॅल्यू 4 आहे. 1 मायनस 4 इट मीन्स -3 येणार आहे. त्यानंतर ए ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. त्यानंतर 1 प्लस 4 इट मीन्स या ठिकाणी आपण घेतलं तर ते 5 मिळेल. आणि इथं ए ची व्हॅल्यू 1 आहे. 1 प्लस 2 इंटू 4 आपल्याला करायचे. 8 प्लस 1 इट मीन्स 9 मिळेल. याचा अर्थ नंबर जे आहेत ते फाइंड केलं तर -3, 1 आणि 5, 9 या पद्धतीने मिळतील. त्यातलंच एक लास्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, त्यामध्ये कंडिशन दिलेली, त्या कंडिशनचा विचार करायचा आहे. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या याच्यामध्ये देत असताना इफ 9th टर्म जी आहे ती इज अन एपी 0 म्हणलेलं आहे. प्रूव्ह दॅट 29 टर्म इज अ ट्वाइस द 19 टर्म असं म्हणलेलं आहे. आता इथे कंडिशन काय, 9 नंबरची टर्म ही 0 दिलेली आहे आणि प्रूव्ह करायचं आहे 29 नंबरची टर्म जी आहे ती 19च्या ट्वाइस आहे. सुरुवातीला याचं मिनिंग विचार करूया. आपण T9 0 दिलेलं आहे, पण ऍक्च्युअली 9th नंबरची टर्म इट मीन्स काय, ए प्लस 8d हे आपल्याला माहिती आहे. आता हे दोन्ही इक्वल असल्यामुळे हे दोन्ही इक्वल घेतलं तर ए प्लस 8d इज इक्वल टू 0 असं मिळेल. अगेन हे प्लस इकडे मायनस करू, इट मीन्स ए ची व्हॅल्यू -8d मिळेल. त्यानंतर 29 ची टर्म काढून घ्या. 29 ची टर्म इट मीन्स काय, ए प्लस 28d. आपण ह्या टर्म काढताना कशा काढायचं सांगितलेलं आहे. ज्या नंबरचे टर्म काढायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, -1 केला की जो नंबर मिळतोय तो नंबर इट मीन्स डीचा कोइफिशियंट असतो. याचा अर्थ ए आणि डी हे कॉन्स्टंट असते, याच्यापेक्षा एक न लेस केला तरी आपल्याला या ठिकाणी ही टर्म मिळत असते. त्यामुळे 29 जी नंबरची टर्म इट मीन्स ए प्लस 28d. मात्र ए ची व्हॅल्यू -8d मिळाली, ती व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली, म्हणजे याच्यातनं 28 मधनं 8 मायनस केलं तर 20 राहणार आहे. याचा अर्थ T19 जी 29 जी टर्म जी आहे ती 20d मिळालेली आहे. सिमिलरली आपण काय करूया की T19 टर्म आपल्याला काढायचं आहे.
19 नंबरची टर्म काय असेल तर T19 इट मीन्स A प्लस 18D. मात्र A ची व्हॅल्यू जी आहे ती -8D आहे. त्याच्यातनं हे मायनस केलं तर 10D मिळेल. आता आपण इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड कम्पेअर करूया. तुमच्या लक्षात येईल याच्या डबल हे मिळते इथं 10D आहे तर इथं 20D आहे. इट मीन्स याच्या डबल आहे. याचा अर्थ ही टर्म जी आहे ते T19च्या डबल आहे. हे इथं प्रूव्ह झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. या पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला कम्प्लीट करायचे. थँक्यू.